माफ करा, जन्मापासून हसलोच नाही. जन्म होताच रडत सुटला तो, आतापर्यंतही रडतो. त्यामुळे आमचं नाव ग्रीनिज बुकात झालं, आमचं नाव कोणत्या लिम्का बुकात झालं, आमचे सत्कारही झाले. सत्कारात हे आम्हाला टोपी दिली, गलुत टोपी, जे लहानपणी घालतात ती. तर टोपी बसली, गलुत नाही बसणार म्हणून घातलं नाही. आमचं काय करणार आता, रडत रडत लोक सांगतात हसा, हसण्याने दुःख दूर होतात, हसण्याने असं होते, हसण्याने तसं होते. पण काय करणार. एक लहान मुलगी आली, ती म्हणाली there are thousands of languages around the world, only smile speak out all. आणि आम्हाला हसता येत नाही. हसते असं ते कसं हसणार. कारण आम्हाला कोणाचं चांगलं वाटत नाही, आम्हाला कोणाची प्रगती चांगली वाटत नाही. मग कसं हसणार. आणि लोक म्हणाले तू अशाने हसणार नाही. शाळेपासूनच असं सुरू झालं. गुरुजनांची माफी मागतो, पण काय करणार. आम्ही शाळेत गेलो, गुरुजी येऊन आम्हालाच मारत. कारण आमचा चेहरा जसा होता, रडका चेहरा मारत. प्रश्न विचारले तरी आता कसे प्रश्न विचारतात. कोणी विचारलं अरे तू काय बनणार, पोरं सांगत मी इंजिनियर होणार, मी डॉक्टर होणार, कोणी म्हणे मी ॲडव्होकेट होणार, कोणी म्हणे मी फिल्म स्टार बनणार, कोणी म्हणे मी लेखक बनणार, कोणी म्हणे मी प्रोफेसर होणार. माझ्या वर्गातच एक मुलगी होती, तिला विचारलं तू काय बनणार. ती म्हणाली मी मुलाची आई बनणार. अरे मग गुरुजी तू काय बनणार रे, तू काय बनणार. गुरुजी मारणार नसाल तर सांगतो, मारणार नसाल तर सांगतो. नाही मारणार, लवकर सांग. अरे गुरुजी मी गुरुजी मारणार नसाल तर सांगतो. गुरुजी मी हिच्या मुलाचा बाप. गुरुजींनी असा बदलला अजून आठवते आम्हाला. असंच काहीतरी. कारण सांग बरं, मग मला आम्हाला परत प्रश्न सांग बरं, भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठे पडतो. मारणार नसाल तर सांगतो. हो थरथर कापून मारतील. गुरुजी भारतात सगळ्यात जास्त बर्फ दारूच्या ग्लासात पडतो. मारू नका गुरुजी, मारू नका. मग त्या दिवशी साहेबांचे तुम्ही येतं पाहिलं म्हणून आम्हाला तेच वाटलं. काय नाही. बरं बरं बरं. नाही गुरुजी, नाही मारू नका. गुरुजी तुम्हाला प्रश्न विचारू का, उत्तर बरोबर देणार का. गुरुजी म्हणजे समजा देता ते आलं तर. म्हटलं सर पाहू आपण, तुम्ही गुरुजी आहे बाबा, तुम्हीच तर आम्हाला घडवणार आहे. नाही मी काही करणार नाही, फक्त प्रश्न विचारतो, 2-3 प्रश्न विचारतो. गुरुजी योगायोग म्हणजे काय.
योगायोग म्हणजे योगायोग गुरुजी म्हणाले. तसं नाही. योगायोग म्हणजे काय? गुरुजी म्हणाले काय योगायोग योगायोग करताय काय आहे ते? गुरुजी मी सांगतो पण मला याच्या पुढे मारणार नाही ही गॅरंटी द्या. याच्या पुढे मारणार नाही. हो सांग म्हणे. योगायोग म्हणजे सर ज्या दिवशी मायचं लग्न झालं त्या दिवशी बापाचंही लग्न झालं. हा योगायोग आहे ना गुरुजी? गुरुजी म्हणे आता जास्त दाखवतीस. म्हणलं गुरुजी अजून एक सांगा महायोगायोग म्हणजे काय? गुरुजी परत काय सांगणार आता? त्यांनी सगळं आपलं जेवढं साहित्य तेवढं तपासलं. नाही म्हणे महायोगायोग सांगतायत ते. गुरुजी मा बापाचं लग्न झालं मा मायचं लग्न झालं योगायोग म्हणजे काय? त्या लग्नाला आम्हीच हजर नव्हतो. नाही मारू नका सर मारू नका. आता एक मला सांगा सर कोणत्या दोन मुख्यमंत्र्यांचं एकाच मंडपात एकाच वाद्याच्या गजरात एकाच अक्षिता फेकताना लग्न लागलं? कोणते दोन असतील मुख्यमंत्री? तुला येते का रे? हो मला येते वरची. हो मला मी सांगतो ना पण याच्या पुढे मारायचं रे. असा गुरुजी दोन मुख्यमंत्र्यांचं एकाच मंडपात लग्न झालं एकाच वाद्याच्या गजरात झालं आणि एका अक्षता फेकल्या त्याही सगळे समोर होते त्यांच्या समोरच झालं. ते म्हणजे लालू प्रसाद राबडी देवी. गुरुजीचं काय काही समाधान गुरुजीचं काय होईना जाऊ देत म्हटलं. आता आम्ही गुरुजी आता हे आमचं शिक्षणापासूनच असं सुरू झालं रडगाणं. पुढे आम्हाला गुरुजींनी शिकवलं. गुरुजी म्हणे तू काय कर तू किती रड तुला शिकवणार म्हणजे शिकवणार. आणि आम्ही गुरुजीचे पाय धरले. गुरुजी काय करून शिकवावं मला ते आणि माझं रड जाईल असं काहीतरी सांगावं. ते म्हणे तुला हसणं शिकलं पाहिजे रे तुला हसणं आलं पाहिजे रे. काय आम्हाला हसणं येणार सर. मग आम्हाला काहीतरी छोटी मोठी नोकरी लागली. त्यात ऑफिस होत माझ्या बाजूच्या टेबलवरच एक सुंदर मुलगी बसत होती. हो पण ते आमच्याकडे पाहच ना. आता या रडक्याच्या कोण पाहणार आहे आमच्याकडे? ते काय आमच्याकडे पाहणार. म्हटलं कसं काय ते बोलावं तर कसं बोलावं कसं बोलावं. हे रडक्याच रडकं असल्यामुळे काहीच करता येईना काही बोलता येईना काही नाही. ती पाहायच ना माझ्याकडे. पण मला वाटलं एकाच ऑफिसात आहे आणि सोबत राहिलो तर बरं होईल. लग्न झालं तर सोबतच काम करू मग व्यवस्थित होईल. हो पण नाही ती पाहायच ना. वाटच पाहत बसलो मी. आता म्हणतो तसं म्हणतो तेव्हा म्हणतो. पण काय झालं नंतर काही दिवसांनी आली मोठी टिकली लावून आली. मंगळसूत्र झालं म्हणे लग्न. तरी म्हटलं मी राहिलो नुसता पाहतच राहिलो. तरी म्हटलं आशा सोडू नये आपण. आशा नाही सोडू. मी बघतच राहिलो. असे 7-8 दिवस गेले लग्नाचे आनंदाचे त्यांचे. नंतर मग असे 15 दिवस गेल्यावर टिकलीची साईज लहान झाली कमी झाली. म्हटलं काय झालं? हे आजारी पडले म्हणे. अरे म्हटलं हे आजारी पडले. मग मला तर उकळ्या फुटायला लागल्या की बरं होते. मग असं करत करत पुढे जास्त आजारी झाले आणि संपले की आपण तयारच आहोत. आपण मग म्हणूया. दुसऱ्या दिवशी ती परत टिकलीची साईज कमी झाली. टिकलीचा आकार काय झालं काय नाही म्हणे भरती केलं दवाखान्यात.
त्याच्या 2-3 दिवसानं काय नाही म्हणे, आयशीत टाकलं म्हणे. त्याच्या 7-8 दिवसानंतर व्हेंटिलेटरवर टाकलं म्हणे. मला वाटलं आता जमलं, व्हेंटिलेटर म्हणजे गेलंच ते, मग आपण तिला म्हणून लग्न करू. मग 15 दिवस आलीच नाही. मी वाट पाहतो, काय नाही आली, का नाही आली, का नाही आली. 15-20 दिवसानं आली. म्हटलं आल्या का तुम्ही? हो म्हणे. पण पाहिलं तर परत टिकली आणि परत ते मंगळसूत्र. अरे वा वा वा. म्हटलं तब्येत सुधारली वाटते, व्हेंटिलेटर बाहेर आले ते. तसं नाही म्हणे, ते तर गेले म्हणे, हे दुसरं केलं होतं. म्हणजे आमचं नशीब असंच काहीतरी चालत राहिलं आमच्या नशिबात. कसं तरी पुढे मग लग्न झालं. बायको आमचा संसार सुरू झाला. एक दिवस महानगरपालिकेची आली दवंडी की जे बायकांचं ऐकतात